आणि बसून पाणी पितात, कारण आरोग्यासाठीचे चांगलं योगदान असं नेहमी म्हणलं जातं. ते डॉक्टर्स मंडळीच्या माध्यमातून डॉक्टरांचं मत आहे, ते तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करतो. कारण तप्त वातावरण आहे, त्याच्यामध्ये आपली धावपळ असते आणि त्या ठिकाणी हृदयाची धडकन वाढलेली असते. अशा वेळेला पाणी पिताना त्या हृदयाला जे महत्त्वाचं अंग आहे, येस, वेळेचं बंधन आम्ही पाळतोय. पहा, 11:30 वाजता हा सामना बरोबर सुरू होतोय. त्यामुळे 15 मिनिटात 3 षटकं फेकली गेली. पहिलं षटक घेऊन गोलंदाज विक्रम थळे, अलिबाग तालुक्यातला एक अतिशय नावाजलेला खेळाडू. पहिला चेंडू बचावतर रुपयाने चेंडूला खेळून काढला गोलच्या दिशेने. इथे मात्र मिडानचं क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. पहिला चेंडू निर्धाव. सुंदर खेळपट्टी, सिमेंटची खेळपट्टी. या खेळपट्ट्या खरं तर सागरी किनारी जे मैदानं येतात, ज्या क्रिकेट स्पर्धा असतात, तिथे आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. समोर मात्र फलंदाज खेळाडू तयार आहे, तो ऋषी. नॉनस्ट्राईकला विशाल. यावेळी चेंडूला खोदून काढलं आणि या ठिकाणी मात्र चेंडू निश्चितच सीमारेषेकडे जाईल. लॉंगॉनच्या माध्यमातून येतोय हा पहिला खणखणीत फटका ऋषीच्या माध्यमातून चौकार. परंतु तुम्ही पाहिलात की या चेंडूवर सरळ सुनीलजी गावस्कर किंवा सचिनजी तेंडुलकर यांच्या स्टाईलमध्ये चेंडूला खेळला आणि पहिले षटक जे पॉवर पेच आहे त्या षटकाचा पुरेपूर वापर इथे राजा शिवछत्रपती किम संघाचा फलंदाज या ठिकाणी करतोय ऋषी. 4 धावा धापलकावर. शॉट थर्डमॅन तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये पाहताय. शॉट गली, एक शॉट पॉईंट, एक शॉट कव्हर आणि एक मिड ऑफ फिरोज ऑफ साईडला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विक्रम थळे तयार. 7-8 पॉईंटचा रनअप आहे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी चेंडू ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेग होतं, याच्या बाजूकडून चेंडू मात्र जातोय तो डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येणार. दुसरी धाव या ठिकाणी घ्यायची होती, परंतु नकार दिलं गेला. ते अर्थात स्ट्राईकला आले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात विशाल यांच्या माध्यमातून 1 धावीचं योगदान इथे मिळालं आणि राजा शिवछत्रपती किम संघाची धावसंख्या धावफलका जाऊन पोहोचते 5 या धावफलकावर. विशाल जाडजूड बांध्याचा, उंच बांध्याचा खेळाडू आहे. ऑनसाईडला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट मिड विकेट दरम्यान या ठिकाणी धावण्यामध्ये विक्रम थळे थोडेसे अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क येतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, अर्थातच सिलीम बिडॉन, एक लॉंग ऑन दरम्यान. यावी लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला खेळलाय. 1 बाउन्स चेंडू इथे मध्ये शेतच्या हातामध्ये येतोय, त्यामुळे एकच धाव इथे मिळू शकेल. 1 धाव मिळते. विक्रम थळे यांच्याकडे चेंडू येतोय. 1 धाव संघाला आणि पहिली धाव अर्थातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली ती विशाल यांच्या माध्यमातून. 6 धावा धावफलकावर. सावध फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर पद्धत चेंडू फ्रंट फुटवर या ठिकाणी ड्राईव्ह केला चेंडू आपण इथे पाहता. तो गेला मिडॉनला. लॉंगॉन क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय. आणखीन एक धावेचं योगदान 7. एक चौकार ऋषीच्या बॅटमधून आला होता. समोर विशाल आहे. 1 या धावफलकावर विक्रम थळे. यावेळी मात्र चेंडू हवेतून मारण्याचा प्रयत्न. यष्टीचे चेंडूच्या खाली इथे आपण पाहिलं तर निश्चितच झेल, सुरेख झेल इथे घेतला गेला यष्टीच्या माध्यमातून आणि हा पहिला फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. विशालची खेळी समाप्त होते आणि पहिला धक्का बसतोय 7 या धावसंख्येवर. इथे प्रथम फलंदाजी करताना राजा शिवछत्रपती किम संघाला. यश पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी निश्चित म्हणता येईल, कारण त्यांनी फक्त धावा खर्च केल्या त्या इथे 7 आणि 1 फलंदाज बाद केले. तर मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज असं मानला जातो. पॉवरप्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी विक्रम थळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि दुसरं षटक घेऊन या ठिकाणी पुलाई देवी सासवणे या संघाचा गोलंदाज अभि डेरे यावेळी नवीन गोलंदाज येतोय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजीसाठी सज्ज असेल आणि समोर मात्र पुन्हा एकदा फलंदाज चौकारांनी ज्याने खातं उघडलं तो ऋषी.
नॉनस्ट्राईकला फलंदाज अभि डेरे आणि आदित्य गोलंदाज. आपल्या बॉलिंग मार्कवर वळी या मैदानाकडे क्षेत्ररक्षण आता मात्र विस्तारले तुम्हाला पाहायला मिळतंय. वळी या मैदानाकडे या षटकातला पहिला चेंडू. धावण्यामध्ये या गोलंदाजाला थोडासा अडथळा निर्माण होतो कारण सिमेंटची खेळपट्टी आहे त्यामुळे थोडासा चढ तिथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या माध्यमातून अंदाज घेतात गोलंदाज. शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. यावेळीचा फटका जबरदस्त टायमिंग शॉट. बॅट आणि चेंडूचं टायमिंग इथे पाहायला मिळालं आणि चेंडूला आर पार मिड विकेटला पाठ देऊन द्यायला आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. षटकात चौकार मारतो इथे षटकारचं योगदान इथे देतोय. 6 धावांचं वाढ धावफलकावर इथे पाहायला मिळाली. पुन्हा एकदा डाव्याष्टीच्या जवळ असणारा चेंडू इथे मात्र कार्पेट्सनी चेंडूला खेळल्या जमिनीला सरपटत चेंडू पाहताय. मिड विकेटला गेला. डीप मिडल क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय तो म्हणतो 1 धावफलकात 1 धावीच्या माध्यमातून एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. राजा शिवछत्री किम संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 14. एक गडी बाद धावफलकावर इथे आपल्याला पाहायला मिळाला. विशाल बाद झाल्यानंतर आलेला फलंदाज अर्थात अभि डेरे. गोलंदाज तयार आदित्य. फुलाई देवी सासवणे संघाचा हा गोलंदाज. यावेळी मात्र निश्चित अपील होतं लेग बिफोरचं, पायचीतचं, परंतु पंचांनी या ठिकाणी मात्र नाकारलं आणि अर्थात लेग बाईचा इशारा इथे आपण पाहायला मिळाला. चेंडूला स्लिप मिळवच्या दिशेने. तोपर्यंत 1 धावीचं आणखीन एक योगदान धावफलकात 1 वाढ. ऑनसाईडला जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग नाही आहे, एक डीप स्क्वेअर लेग तुम्ही पाहताय. डीप मिड विकेट आहे. वायडिश लॉंग ऑन आणि एक इथे मात्र सिली मिड ऑन ही रचना समोर असताना आडव्या बॅटने खेळायचं होतं. पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि यावेळी मात्र जी खेळवृत्ती ती पाहायला मिळाली. अपील केलं गेलं आणि या अपिलावर अर्थात पंचांकडेही न पाहता हा खेळाडू अर्थातच यावेळी मात्र मैदानातून परततोय. ज्याने ऋषी ज्याने 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 13 धावांचं योगदान. ही खेळावृत्ती जी सचिनजी तेंडुलकर यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. त्याचं उद्ध्वस्त झाला इथे आपल्याला पाहायला मिळालं कारण बेल्स इथे नाही आहेत. त्यामुळे थोडंसं हवेमुळे खरं तर आयोजकांनी बेल्स इथे ठेवलेले नाही आहेत. दुसरा फलंदाज इथे मात्र गमावला. तर ही खेळाडूवृत्ती तुम्हाला पाहायला मिळाली. यानंतर सिद्धिविनायक झिराड आणि कपाळेश्वर कावाडे या 2 संघात पुढची लढत असेल. पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी यायचं आहे जिथे नाणेफेक संपन्न होईल. तर वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी फलंदाज ऋषी बाद झाल्यानंतर शिवम या ठिकाणी येतोय. एक शिवम दुबे जो भारतीय संघामध्ये खूप चांगलं योगदान देणारा युवा खेळाडू तुम्हाला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर सध्याची ऑस्ट्रेलियामध्ये भारताची परिस्थिती नाजूक आहे कारण पहिला सामना आपण जिंकला होता त्यानंतर आपला धुव्वा उडवला. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भारतीय संघ पुनरागमन करू शकतो हे इतिहास आहे. दरम्यान यावेळी मात्र आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळेल. पाहूया पंचांच्या इशाराची प्रतीक्षा आणि येतोय वाडिश लांगोनला आलेला एक शानदार फटका. षटकार साधावा. आणि पाहिलं चेंडू जवळ घेऊन दिला. डाव्याष्टीच्या काहीसा बाहेर जाणारा चेंडू इथे फायदा घेतला आणि 6 धावांचं योगदान दिलं. धावफलकावर 21. खरं तर 21 हा शुभांक. 21 आकडा आपल्या गाडीवर मिळण्यासाठी आपण रायगडकर 4 व्हीलरसाठी खूप मोठे प्रयत्न करतो. RT ऑफिसमध्ये दरम्यान हा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे या ठिकाणी षटक क्रमांक 2ची सांगता झाली. तेव्हा 2 षटकांच्या संबंधात प्रतिषटक 10.50च्या असर असेल. धावफलकार धावा राजा शिवछत्रपती किम संघाची येते ती 21. तर 21 मोदक आणि 21 ध्रुवांच्या जोड्या आपल्या महिला मंडळी आपण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करतो. तर वेळेचं बंधन पाळायचं आहे आणि 7 मिनटं झालेली आहेत. 2 षटकं समाप्त झालेत. जरा अजूनही तुम्हाला 2 षटकामध्ये या ठिकाणी मी विनंती करेन फुलाईदेवी सासवणे संघाला की आपण
वेळेची बचत करा हे तुम्हाला नंबर विनंती. तर गोलंदाज आदित्य याची गोलंदाजीचा आपण विचार केला तर 14 धावा त्यांनी खर्च केला, ज्यामध्ये 2 षटकार आले, मात्र 1 विकेट त्यांनी प्राप्त केलं. तर पहिलं षटक फेकणारा विक्रम थळे याने फक्त 7 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केलं. त्यानंतर तिसरं षटक गोलंदाज निखिल आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. निखिल म्हात्रे यावेळी गोलंदाज आहे आणि समोर मात्र जाडजूड बांधेचा फलंदाज यावी. हा चेंडू पुन्हा एकदा पाहिला डाव्या यष्टीच्या काहीसा बाहेर पंचांनी दर्शवलाय. चेंडू पाहताय तो पॉईंटकडे जातोय. इथे मात्र बहुधा लेग बाईज असेल. येस, लेग बाईज. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 22 धावा धावफलकावर. 18 तारखेला संकष्टी आहे ना, काय तुम्हाला येणंच नसतं गणपती सगळ्यांना येणं 18 तारीख संकष्टी. तर वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी चेंडूला हलकसं खेळण्याचा प्रयत्न केला आहे शॉर्ट कव्हरला. शेतशेत चेंडू येतोय तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. धावफलकात 1 वाढ होईल. 23 धावा धावफलकावर. येणारी 18 डिसेंबर संकष्टी चतुर्थी, वार मात्र बुधवार आहे. गणेश भक्तांचं निश्चित एक महत्त्वाचं दिवस आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक गणेश मंदिरामध्ये प्रचंड गर्दी. हे योगदान आहे. दरम्यान यावी उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः झेलचा निश्चितच प्रतीक्षा करत होता, पण त्याच्या बाहेर चेंडू इथे आपण पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 असे गोलंदाज आम्ही पाहिले की ज्याने रिटर्न कॅच घेतले, जे निश्चितच एक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाले होते. 1 धावेचं आणखीन एक योगदान वाढेल. धावफलकात धावा येतात त्या 24. शिवम 7 या धावसंख्येवर. या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळत होता. पंचांचं बोट आकाशाकडे. आता मात्र 3 यष्टींच्या समोर पाहिलं आणि फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दिलं ना बाद म्हणून या ठिकाणी दिलं गेलं पायचित लेग बिफोर. आणि हा तिसरा धक्का बसतोय तो राजा शिवछत्रपती किम संघाला. आणि फलंदाज शिवम 7 या धावसंख्येवर मैदानातून बाद होऊन परतला. आतापर्यंत 3 फलंदाज गमावले राजा शिवछत्रपती किम संघाने आणि धावा धावफलकावर आल्यात 24. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर. चला, सिद्धिविनायक झिराड आणि कपाळेश्वर कावाडे, बरोबर नाव बोलतो ना, कपाळेश्वर. सिद्धिविनायक झिराड आणि कपाळेश्वर कावाडे या 2 संघाच्या संघनायकांनी कृपया त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेक कक्षात यायचं. वेळ देऊ नका. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर लगेच नाणेफेक होणं आवश्यक आहे. तर मैदानाकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर, गोलंदाज निखिल. चांगलं मैदान, काळबलेश्वर मैदान आवाजचं. यावेळी चेंडूला खोदून काढलाय. आतमध्ये येणारा चेंडू होता, बॅकफुटवर गेला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटला. शेतशेत चेंडू येतोय. चेंडूची फेकी 1 धाव आणखी धावफलकावर. नवीन आले फलंदाज अर्थात यावेळी सागरने 1 धावेने आपलं खातं उघडले. आणि आता अभि डेरे खेळण्यासाठी तयार असेल 1 धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. फटक्यामध्ये ताकद एवढी नाही आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येईल तोंड अभिच्या धावफलकात 1 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचते 2. आणि षटक क्रमांक 3ची सांगता 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजा शिवछत्रपती किम संघ फुलाई देवी सासवणी या संघाविरुद्ध धावा धावफलकावर नोंदवते ते 26 प्रतिषटकं. जर आपण या ठिकाणी पाहिली तर साधारणतः प्रतिषटकं 8.66च्या सरासरी धावसंख्या धावफलक आली. अंतिम षटक असेल निखिल याचं षटक चांगलं षटक होतं, ज्याने 5 धावा खर्च केल्या. नियंत्रित गोलंदाजी केली. दिशा टप्पा चांगला होता. 1 विकेट त्याने प्राप्त केलं. तर विक्रम थळे यांनी पहिले षटक जे फेकलं, जे अर्थातच पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्याच्यामध्ये 230च्या सर्कलच्या बाहेर असताना फक्त 7 धावा दिल्या आणि 1 फलंदाज त्यांनी माघारी परतवलं. एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अंतिम षटक आहे आणि गोलंदाज प्रसाद. अंतिम षटक मारधाडीचं षटक ज्याला म्हणलं जातं. इथे मात्र चौकार षटकांची बरसात आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं.
परंतु पाहूया या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी फुलाई देवी सासवणे संघाचा गोलंदाज करतोय. परंतु या ठिकाणी मात्र डाव्याष्टीच्या बाहेरच्या चेंडूला इथे मात्र अभिने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा यावी. मात्र अभि डेरी याच्या धावफलकात वाढ करून देतील. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 4 आणि संघाची धावसंख्या 28. 3 गडी बाद 28 या धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा खेळण्याची तयार असेल गोलंदाज. 7-8 पॉईंट रन बाय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा अभिसाठी. यावेळी मात्र हा चेंडू पूर्णपणे फटका फसला परंतु चेंडू मात्र हातात पाहिला. हा उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा पडण्याचा बाहेर निघाला. पंचांकडे कोणता पर्याय नव्हता आणि पंचांनी दर्शवले आमच्या गुणलेखक की या ठिकाणी हा चेंडू खराब आहे, स्वैर आहे. 1 धाव आणखी धावफलकावर. सुयोग बघत गुणलेखन करत असताना त्यांच्याकडे दर्शवले. यावी या ठिकाणी मात्र एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. अगदी आतमध्ये येणार ब्रह्मास्त्र ज्याला म्हणलं आता लेगबायचा इशारा. पायावर चेंडू आदळतोय आणि इथे मात्र 1 धाव आणखी पुन्हा एक धावफलक मिळते. कारण क्रिकेटमध्ये गोलंदाजांचं ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर ज्याला म्हणलं जातं. यॉर्कर चेंडू फार कमी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते यॉर्कर पद्धतीचे गोलंदाज. भारतीय संघाचा विचार केला तर झहीर खान हे जे 6 चेंडूमध्ये 3 चेंडू हे यॉर्कर पद्धतीचे फेकायचे हे देखील एक रेकॉर्ड होता. यावेळी हा चेंडू मात्र फुलटॉस होता. लोअर फुटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात या ठिकाणी आला नाही. चेंडू गेला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक चेंडू येतोय तोपर्यंत लेगबायचा इशारा मात्र मिळतोय. अंतिम षटक जे आहे गोलंदाज सांगली गोलंदाजीकडे प्रसाद तुम्हाला पाहायला मिळतोय का त्यांनी नियंत्रित धावा ठेवल्यात. चौकार षटकांची बरसात होत नाही आतापर्यंत. किम संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं तर 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत आलेत. एकूण धावा धावफलकार येऊन पोहोचल्या 31. 3 फलंदाज गमावल्यानंतर पुढचा चेंडू फुलटॉस होता. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडू जातोय तो लॉंग लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र मिसफिल्ड होते आणि इथे मिड विकेट क्षेत्री चेंडू चेंडूची फेकी करणार तोपर्यंत मात्र सहज 2 धावा अभि डेरी यांच्या खात्यात नोंदवल्या गेल्या. 2 धावा संघाला मिळतात आणि या 2 धावा राजा शिवछत्रपती किम या संघाला घेऊन जातात. या ठिकाणी 33च्या घरामध्ये 33 धावा धावफलकावर 3 फलंदाज गमावलेत. प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय मात्र थोडीशी फुलटॉस गोलंदाजी निश्चित म्हणता येईल. त्याचा फायदा नाही उचलली गेली. यावी हा चेंडू वाईट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहिल्यामध्ये वेगाने चेंडूला पकडलं. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी केली. 1 धाव आणखीन धावफलकार नोंदवली गेली. अंतिम षटक तुम्ही या ठिकाणी पाहताय. फुलाईदेवी सासवणे आणि राजा शिवछत्रपती किहीम या 2 संघामध्ये लढत. राजा शिवछत्रपती किहीम संघ प्रथम फलंदाजी करतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि फुलाईदेवी सासवणे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळी बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क आला नाही हे आपण पाहिलात आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे मध्ये समाप्त होतं आणि तेव्हा फलंदाजी करताना राजा शिवछत्रपती किम संघाने धावा धावफलकावर या ठिकाणी नोंदवले. त्या तब्बल 34 आणि 35 धावांचं लक्ष इथे असेल. फुलाईदेवी सासवणे संघ म्हटलं की अर्थातच सासवणे विभागाचा एक निश्चितच मोठा संघ, दमदार संघ ज्याने अलिबाग तालुक्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा या गाजवल्यात. तर पुन्हा एकदा मी विनंती करेन सिद्धिविनायक झिराड आणि कपाळे शेवर कावाडे खारेपाटातला संघ असेल. चला नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे, वेळ देऊ नका. दोन्ही संघांना आम्ही आत्ता म्हणतो 3रा कॉल इथे दिलेला आहे. खरं तर नाणेफेक कक्षामध्ये त्याच्यापूर्वी तुम्ही इथे असणं आवश्यक आहे. षटक होतं गोलंदाज प्रसादचं चांगलं षटक पाहायला मिळेल ज्याने 8 धावा खर्च केल्या. सफलता मात्र नाही. मात्र महागडा गोलंदाज ठरला तो आदित्य ज्याने 14 धावा खर्च केला आणि 1 फलंदाज बाद केलं. विक्रम तळेने 7 धावा 1 फलंदाज बाद केलं आणि निखिल यांनी सुंदर गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केलं. धावांचं जर दृष्टिकोन जर आपण पाहिला तर ऋषीने 1 षटकार चौकाच्या मधून 13 धावांचं योगदान दिलं. अभि डेरे हा या ठिकाणी 8 धावांचं त्यांनी योगदान दिलं. तर शिवम याने 7 धावांचं योगदान दिलं. तर सागर नाबाद 1 धावफलकावर. चला दोन्ही संघाने एक वेळ देऊ नका प्लीज. सिद्धिविनायक झिराड आणि कपाळेश्वर कावाडे यांच्यामध्ये नाणेफेक होईल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बरोबर 4 षटकं 15 मिनिटात फेकली गेली. तर मी निश्चित कौतुक करेन ते फुलाईदेवी सासवणे संघाचे संघनायकाचं की ज्याने वेळेचं बंधन पाळलं आणि या ठिकाणी मात्र 15 मिनिटात 3 षटकं इथे समाप्त झाली. हेच काम राजा शिवछत्रपती किम संघाच्या संघनायकाला करायचं आहे.
संगणक या आणि मी विनंती करेन ते आमचे मापगावकर यांना की लगेच आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. सिद्धिविनायक झिराड आणि कपाळेश्वर कावाडे. थँक्यू बघा. माझ्या बाजूला अनिकेत मात्रे उभा आहे, कपाळेश्वर कावाडे संघाचा कर्णधार, आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक नाईक सुद्धा या ठिकाणी उभा आहे. तो सिद्धिविनायक झिराड संघाचा कर्णधार आहे. मी आयोजकांना विनंती करतोय, सामना 4 षटकांचा असेल. पहिल्या षटकमध्ये बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. नाणेफेक जिंकले अनिकेत, आणि सामना हा 4 षटकांचा बॅटिंग करणार आहात की या ठिकाणी क्षेत्ररक्षण निवडलंय? क्षेत्ररक्षण. असे कोणते गोलंदाज आपल्याकडे आहेत? करण आहे, यश आहे, स्वतः अक्षय पण आहे, आणि एक सस्पेन्स आज गोलंदाज काढणार नवीन. किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असेल? 40 ते 45 धावा. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि माझ्यासाठी बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू पुन्हा एकदा काका म्हात्रे सर. धन्यवाद यश मापगावकर. मैदानाकडे आपण काही क्षणात वळतोय. राजा शिवछत्रपती किहीम या संघाने 4 गडी बाद 34 धावा धापलकर नोंदवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेला संघ तुम्हाला इथे पाहायला मिळतं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत. 19 फेब्रुवारी 1630 राजांचा जन्म आणि 1680 राजांचा मृत्यू. शिवनेरी पुणे अर्थात ज्याच्यामध्ये शिवनेरी शिव आणि रायगड राय म्हणजे शिवराय हे योगदान. वेळेचं बंधन पाळायचं बरोबर आपण पाहतात या ठिकाणी सामना सुरू होतोय 11:47 गतवर्षी 394वी शिवजयंती आपण साजरी केली. दरम्यान मैदानाकडे आपण वळूया. निश्चयाचा महामेरू, अखंडतेचा निर्धारू, सकळ जनांचा आधारू असा जाणता राजा इति श्री रामदास स्वामी. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, आणि जर छत्रपती शिवांचा जन्म झाला नसता हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता, असं छत्रपती शिवरायांवर बोललं होतं. वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. गोलंदाज गोलसाठी सज्ज आहे. राजेश आणि आदित्य ही जोडी इथे मैदानामध्ये, आणि गोलंदाज महेश पहिलं षटक फेकतोय. पॉवर प्लेचं षटक ज्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, ज्याच्यामध्ये 1 क्षेत्ररक्षक इथे आहे लॉंग ऑफला आणि 1 मिड विकेटला. दरम्यान पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू. आहा, सुंदर चेंडू. मधली जष्टी इथे मालवणी भाषेत सांगायच्या दांड्या गुल इथे झाल्या, आणि 0 या धावसंख्येवर पहिला फलंदाज राजेश याची खेळी मात्र समाप्त. होता गोलंदाज महेशचा, आणि त्यानंतर दुसरा चेंडू मात्र यॉर्कर पद्धतीचा, आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाला. राजेश बाद झाला. डकआउट. 0 धावसंख्येवर. त्याला क्रॉसिंग करायचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होईल. सर्व धर्म समभाव ही राजांची शिकवण. माणसाचा विश्वास पाहिजे. आपल्या कर्तृत्वावर चिकाटी, बुद्धी आणि युक्ती या 4 घटकांवर मंत्र, तंत्र, जादूटोणे आणि अंगारे यावर माणसाने कधी विश्वास ठेवणे. अमावस्या, पौर्णिमा ही अंधश्रद्धा याच्यावर कधी विश्वास ठेवणे, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं तर छत्रपती संभाजी महाराज आपले सुपुत्र यांना खरं तर हा उपदेश दिला होता. तर प्रत्येकाने जादूटोणे आणि मंत्रतंत्र याच्यावर कधी विश्वास ठेवणे. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये आपण खऱ्या अर्थाने आहोत. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येतोय निकेतन. सुंदर मैदान, हिरवगार मैदान. मी परवाही म्हणालो होतं की अगदी भिडबाव माळवण परिसरामध्ये सिंधुदुर्गातून देखील फोन आला होता. तिथले काही प्रेक्षक सामना पाहत होते. त्यांनी सांगितलं अतिशय सुंदर मैदान आहे, हिरवगार मैदान. एका बाजूला थोडंसं चढ वाटतो काका, आणि खरंच ही अडचण देखील पुढील वर्षी निश्चितच बाजूला केली जाईल. वळी आपण मैदानाकडे. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर महेश. यावेळचा चेंडू हवेत आहे, वरून खेळलाय. इथे शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूर यांचा झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात. झेल मात्र इथे घेतला गेला नाही. तोपर्यंत मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या, आणि पहिली धाव इथे आली पुलाई देवी सासवणे संघाच्या माध्यमातून. रूपांतर करण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांमध्ये पाहिला होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी गेला होता, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं फलंदाज सुरक्षित 2 धावाने आपलं खातं निकेतन उघडतोय, आणि पुलाईदेवी सासवणे संघाची धावसंख्या 3 चेंडूची समाप्ती. धावपलकार धावा येतात. 1 गडी बाद 2.
शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग इथे आता तैनात केलं गेलं. छोटा रनअप आहे तो गोलंदाज महेश यांचा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे कारण इथे वाडिश लॉंगॉनला येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी निकेतनच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. निकेतन ज्याने आक्रमकता दाखवल्या. 8 अंक अष्टविनायक महाराष्ट्रातले आपल्याला पाहायला मिळतात. रायगड जिल्ह्याचा आपण विचार केला तर पालीचा बल्लाळेश्वर आणि खोपोलीजवळ असणारा महडचा वरदविनायक ही निश्चितच बाप्पा आपल्याला आठवतात. प्रत्येकाने या निश्चित या 2 ठिकाणी निश्चित आपण गेला असेल कारण गणपती बाप्पा म्हटल्यानंतर सर्वस्व असं नेहमी म्हणलं होतं. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र चेंडू थोडासा बाहेर पंच नाखुश पाहायला मिळतात. हात जमीनला समांतर धावा येतात. धावांतर 1 धावेचं योगदान 9 धावा धाबलकावर. 35चं लक्ष समोर आहे. प्रतिषटका 8.75ची सरासरी इथे राखायची आहे आणि आतापर्यंत धावा धाबलकावर आल्या त्या 9. 1 गडी गमावल्यानंतर यावेळी मात्र मधल्या इष्टीच्या दिशेने येणारा चेंडू इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. यष्टी उखडली गेली पण स्क्वेअर लेग पंच दर्शवतात की फलंदाज सुरक्षित आहे आणि इथे कोणत्याही प्रकारची धाव नाही. धाव घेण्याची निश्चित प्रयत्न होता. नकार दिला गेला नॉनस्ट्राईकच्या फलंदाजाकडून आणि त्या ठिकाणी मात्र यावेळी सुरक्षित राहिला निकेतन. एक फलंदाज गमावले. राजेश बाद झाला 0 धावसंख्येवर. महेशला मिळालं ते पहिलं यश होतं. 9 धावा आत्तापर्यंत धावफलकावर खर्च केला. पुन्हा एकदा वळी आपण मैदानाकडे. निकेतन स्ट्राईकला आहे. एक मिड विकेट तैनात केलं गेलं आहे. मिडॉन आहे. एक शॉर्ट फाईन लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण ऑफसाईडला. शॉर्ट थर्डमॅन आहे. एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ ही रचना पहिल्या षटकासाठी. यावी हवेतून खेळ आहे परंतु 1 बॉल चेंडू इथे पाहायला मिळाला. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव धावफलकावर इथे नोंदवली गेली. 1 धावेचं योगदान. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. धावफलका धावा आल्या त्या 10. 35चं लक्ष. 25 धावांची गरज असेल. या ठिकाणी निकेतन 1 षटकाच्या मधून 9 या धावफलकावर खेळतोय आणि महेश यांनी हे षटक फेकलं ज्याच्यामध्ये धावा खर्च केल्याचा 10 आणि 1 सफलता मात्र त्याला मिळाली. चला लगेच आपण सुरुवात करा. 5 मिनिटाचा अवधी इथे समाप्त झालेला आहे. त्यानंतर पुणे शहरापासून साधारणतः 35 किलोमीटर असणारं थेऊरचा चिंतामणी हा तिसरा अष्टविनायकाचा बाप्पा. जेजुरी देखील आपण दर्शन तिथे घ्यायचं आहे. त्यानंतर मोरगावचा मयुरेश्वर जो जेजुरीपासून 16 किलोमीटर आणि त्यानंतर साधारणतः 45 किलोमीटर असणारा सिद्धटेकचा सिद्धिविनायक जो उजव्या सोंडेचा गणपती. या गणपतीला खरं तर 21 फेऱ्या जर मारल्यात तर निश्चितच या ठिकाणी तुमची मनोकामना पूर्ण होते असं म्हणतात. दौंड शहरापासून 20 किलोमीटर अहमदनगर जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या काठी असणारा सिद्धटेकचा सिद्धिविनायक. त्यानंतरचा गणपती रांजणगावचा महागणपती पुणे शहरापासून 50 किलोमीटर असणारा. त्यानंतर लेणेरीचा अर्थात गिरिजात्मक आणि शेवटचा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर जो विघ्न दूर करतो. तर अशी अष्टमीची यात्रा प्रत्येकाने करावी आणि त्याचबरोबर जेजुरी शनी शिंगणाचा शनीबाप्पा आणि शिर्डीचे साईबाबा अशी 3 दिवसाची यात्रा प्रत्येकाने केली त्याचं निश्चित चांगलं फळ मिळतं असं म्हणतात. वळतो आपण मैदानाकडे. शिवम गोलंदाज आहे. आता मात्र क्षेत्रक्षण विस्तारलेला असेल आणि समोर निकेतन 9 या धावफलकावर खेळत असताना नॉनस्ट्राईकला आदित्य. पंचांच्या डावीकडून शिवम तयार. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच चेंडू आणि त्याच पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. 1 बॉल चेंडू एका टप्प्यानंतर या ठिकाणी फलंदाजच्या या ठिकाणी क्षेत्राच्या हातामध्ये येतोय आणि 1 धाव आणखी निकेतन याच्या धावफलकावर जाऊन पोहोचतोय. तो वैयक्तिक 10 या अंकावर एकूण धावफलका धावा येतात त्या 11. आता मात्र आदित्य असेल. आदित्यला ऑनसाईडला एक क्षेत्ररक्षक आणला गेला आहे. इथे मात्र आपण पाहतात ते शॉर्ट मिड विकेटला तैनात केले. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन ही विरोचना असताना यावी हवेत यष्टीरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. झेलचा पाठलाग करतोय म्हणतात त्याच्या आवाक्यावरचा झेल इथे पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत सहजगत्या 2 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या. आदित्य याच्या खात्यात 2 धावांचं योगदान इथे मिळते आणि एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 13. खरं तर 13 हा अंक हा
क्रिकेटमधला अशुभ अंक असं म्हणतात, पण क्रिकेटची महान देवता सचिनजी तेंडुलकर यांचा शुभांक. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी खरं तर बेब्रॉन स्टेडियमवर क्रिकेटला सुरुवात केली खेळायला आणि बघता बघता पहा तब्बल 40 वर्षामध्ये 101 शतकं ज्यांच्या नावावर आणि क्रिकेटची महान देवता म्हणून त्यांचं योगदान. यावेळी फुल टॉस होता आणि लॉंग लेगमधून नो बॉलचा पंचांचा इशा येतो एक शानदार फटका, षटकार, 6 धावा, 6+7 आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. धावफलकात वाढ होते 20 धावा धावफलकावर, 15ची गरज. यावेळी अपरकटच्या माध्यमातून चेंडू खेळला वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये. चेंडू जातोय कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरून शेतशी चेंडू येतोय. चेंडूची फेकी टोमॅटो सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या आदित्यने. आदित्यच्या धावसंख्येत दोन्ही बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या एका षटकाच्या माध्यमातून 10 आणि संघाची धावसंख्या 22. 13 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. पंचांच्या डावीकडून यावच्या चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीराला स्पर्श करतोय. चेंडू गेला तो अर्थात गली क्षेत्रामध्ये. शेतशी चेंडू येईल. तो पण मात्र लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव आणखी धावफलकावर. सामन्यामध्ये अजूनही दोन्ही संघांना खरं तर संधी इथे पाहायला मिळते. क्रिकेट हा असा खेळ आहे की अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत होत्याचं नव्हतं, कधी होईल सांगता येत नाही, हे देखील योगदान आहे. खाली राहिला चेंडू पहा. इथे मात्र आपण पाहिला यस्टेजला च्या जवळून चेंडू मात्र गेला शॉर्ट पॉईंटला. शेतशेक चेंडू येईपर्यंत पुन्हा एकदा बाईटचा इशारा पंचांचा येतोय. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे हे दोन्ही पंच तुम्हाला पाहायला मिळतात, जे गेले 3 दिवस राजेशजी तळासिलकर सर आऊ मुंबई आणि नासिर शेख सर ठाणे जे पंचांची भूमिका निभवतात. पुन्हा एकदा स्लोवरून चेंडू इथे पाहायला मिळाला. कोणती धाव इथे येत नाहीत आणि षटक क्रमांक शिवमचं या ठिकाणी समाप्त, जे दुसरे षटक समाप्त झालं. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 24 प्रतिषटका 12च्या सरासरीने. आता मात्र 11ची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. शिवमचं चांगलं षटक नाही म्हणता येणार, ज्याने 14 धावा खर्च केल्या. महेश यांनी देखील षटक चांगलं टाकलं होतं, 1 विकेट प्राप्त केलं होतं, पण त्यानंतर षटकार आलं त्यामुळे त्यांचं पृथक्करण बिघडलं. त्यांनी 10 धावा खर्च केल्या आणि धावफलकात धावा आले तर 24. राजा शिव छत्रपती आणि फुलाईदेवी सासवणे, त्यानंतर सिद्धिविनायक जिराड आणि कपाळेश्वर कावाडे. त्यानंतर या 2 संघातला विजेता, 2 संघ जे विजेते होतील त्यांच्यामध्ये दुसऱ्याची लढत पाहायला मिळेल. त्यानंतर दिलखुलास आवाज आणि जयहनुमान चोरोंडे, दिलखुश आवाज जयहनुमान चोरोंडे, काळभैरेश्वर आवाज ब आणि गावदेवी धोकोडे निर्दोष या 2 संघात सामना होईल. त्यातले 2 संघातले विजेत्यामध्ये पुन्हा एक सामना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जिरेश्वरी जिराड, गावदेवी बामनसुरे आणि काळभैरेश्वर आवाज अ या 2 संघात लढत होईल आणि त्यातल्या 2 संघात पुन्हा एकदा लढत पाहायला मिळेल. तर जाऊया मैदानाकडे. अभि गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू. निकेतनसाठी पहिला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इथे मात्र हा झेल सोडतोय. फलंदाजाला मिळते जीवदान आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्यासाठी इथे प्रयत्न केला तो निकेतनच्या माध्यमातून. 2 धावांचे योगदान. क्रिकेटमध्ये पकडा झेल आणि जिंका खेळ असं नेहमी म्हणतात. कॅचेस विन द मॅचेस हा खरं तर क्रिकेटचं मूळ तंत्र आहे, पण इथे झेल सुटला आणि त्यामुळे निश्चितच निकेतनला जीवदान मिळालं. यावेळी आता मात्र चांगला चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे आपल्याला पाहायला नाही मिळाला. धावफलकात धावेन पोचल्या त्या 26. 9 धावांची आधुनिक गरज आहे आणि 10 चेंडू बाकी. वळूया मैदानाकडे. यावेळी डावेष्टीच्या बाहेर चेंडू लॉंगलेग क्षेत्रामधून जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय लॉंगलेग क्षेत्रामध्ये, चेंडूची फेकी करेल तो पण मात्र पुन्हा एकदा 2 धावा मिळतात त्या फलंदाज निकेतनला. 2 धावांचं योगदान निकेतन 2 धावांनी जाऊन पोहोचते. वैतीत 12-14 या धावफलकावर आणि एकूण धावफलकात धावा येऊन पोहोचतात 28. 7 धावांची गरज. यावेळी हवेत आहे पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. इथे मात्र कोणती चूक करत नाही आणि इथे एक सुंदर झेल घेतला वाडिश लांगॉन क्षेत्रामध्ये आणि पहिला फलंदाज फुलाईदेवी सासवणे संघ, दुसरा फलंदाज फुलाईदेवी सासवणे संघाने गमावला.
करताना मात्र बाद झाला, उंच फटका खेळला होता. एक सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून काली त्याचं मी विश्लेषण केलं होतं की आदली भाऊ आणि बहिणी अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलात, मग अलिबाग, डोंबोली, कल्याण, पनवेल या परिसरात भाऊ बहिणींचा वाद हा नेहमी पाहायला मिळतं. वडिलांची संपत्ती म्हणजे जमीन किंवा संपत्ती याच्यावर अर्थातच बहिणीचा देखील तितकाच अधिकार असं मानलं जातं. कोर्टाने देखील मान्य केलं. इंदिराजी गांधी यांनी तो नियम पास केला होता आणि तिथे हे गीत गत वर्षी आलं, अतिशय गाजलं. पनवेल परिसरातून गायक आहेत आणि खूप चांगलं योगदान दिलं. अगं बन्सी तुला या माझ्या या हिस्सामधून तुला हा हिस्सा मी कसा देऊ अशा पद्धतीचे ते पनवेलच्या आगरी भाषेतलं ते गीत आपल्याला ऐकायला मिळालं. विक्रम नवीन फलंदाज, विक्रम थळे अष्टपैलू खेळाडू आहे फुलादेवी सासवणे संघाचा. पुन्हा एकदा आपण वळ या मैदानाकडे, गोलंदाज तयार. यावेळी विक्रम थळेने चेंडूला खेळले, कार्पेट सहाने चेंडू जाते वाढीस लोकांना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 धावा निश्चित मिळाल्या असत्या, परंतु तिथे 2 धावांचं फक्त योगदान इथे मिळेल विक्रम थळे यांना. चांगलं क्षेत्ररक्षण, क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण अतिशय महत्त्वाचं. तुम्ही किती धावा करता त्यापेक्षा किती धावा अडवता ह्याला खरं तर महत्त्व असतं. 2 धावांचं योगदान मिळते, आपल्याला धावा येतात. 30-5 धावांची गरज आहे. विक्रम थळे पुन्हा एकदा तयार. यावेळचा अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न इथे मानणं पाहिला तर गुडलाईन्स म्हणून चेंडू हा उंच दिला होता. विक्रम थळे पूर्णपणे बीट झाली. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय. षटक क्रमांक 3ची सांगता होते. 3 षटकानंतर प्रति षटकात 10च्या सरासरी धावा धावपकार येतात. फुलाईदेवी सासवणे संघाच्या तब्बल 2 गडी बाद 30 धावा. आता मात्र शेवटचं षटक असेल, 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. अभियाचं चांगलं षटक म्हणता येईल. या ठिकाणी 6 धावा, चांगलं क्षेत्ररक्षण दोन्ही वेळा पाहिल्या मिळेल. 1 विकेट त्यांनी प्राप्त केले. राजेश बाद झाले, 0 धावसंख्येत डकआउट ज्याला म्हणलं जातं. त्यानंतर निकेतन बाद झाला, ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून 14 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये एक सुंदर षटकार होता. विक्रम थळे खेळतात 2 या धावसंख्येवर आणि आदित्य सलामील फलंदाज एक षटकाराच्या माध्यमातून खेळतोय 10 या धावफलकावर. समोर असेल आदित्य. 6 चेंडू 5 धावांची गरज असताना नवीन षटक घेऊन गोलंदाज ऋषिकेश. ऋषी यावेळी गणूसाठी सज्ज असेल. पाहूया 5 धावा तो वाचवणार का, आदित्य आणि विक्रम थळे यांना तो थांबवणार का. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्याच दिशेला पाहायला मिळत आहेत. वार्डिश मिडविकेट, एक डीप मिडविकेट, एक स्क्वेअर लेग युरेशन तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्मॅल, शॉर्ट फाईन लेग मात्र कोणताही क्षेत्रक्षी इथे नाही. पहिला चेंडू या षटकातला. यावेळी चेंडूला भिरकावलाय, इथे मात्र चेंडू थांबणार आहे आणि हा विजयी फटका निश्चित असेल, कारण येतो षटकार वाडी शिलाँगला. आदित्य याच्या बॅटमधून फटका, 6 धावांचे योगदान, नाबाद राहिला. आदित्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, त्याने 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 16 धावांचे योगदान दिलं आणि हा सामना मात्र सहजगत्या फुलाईदेवी सासवणे संघाने तब्बल 5 चेंडू राखून हा सामना जिंकला. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि राजा शिवछत्रपती KM संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा.